किसके नाम टीम मोरिया 11 या टीम आई एकवेरा बाजी फॅन्स जबरदस्त इथे मॅच आपण पाहिली आणि आजच्या दिवसामधला हा शेवटचा अंतिम लढत गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की हर हर महादेव। चला आपण मॅच कडे वळतोय आणि बॅटिंग साठी दोन फलंदाज आलेत। चला 2 षटकांचा मॅच आहे, 2 षटकांचा मॅच मला फास्ट करायचा आहे। आशुतोष आणि मिहिर बॅटिंग साठी आला आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज। पहिलाच बॉल, पहिला बॉल आला डॉट। सोहम का आला नाहीये हा प्रश्न आता पडलाय प्रश्न पडलाय आणि पडू द्या टीमला, कारण महत्वाचा बॅटर आला नाहीये। परंतु हे विसरू नका कालच्या दिवसामध्ये मॅच ज्याने गाजवलाय तो स्ट्राईकला आशुतोष। पहिला बॉल टॉट, चांगली सुरुवात इथे गोलंदाज करत असताना सनी आशुतोष असणारा स्ट्राईक एंडला। बॅटची कडा भाग्याचा सारा आणि ते आलंय ते मात्र एक सिंगल। त्याचबरोबर शरद काका मुंडे होराळे यांच्या माध्यमातून खर तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे स्पर्धेमध्ये त्यांचं इथे आगमन झालंय। आम्ही करूचे त्यांचं स्वागत। सेकंड रन घेण्यासाठी गेला होता बॅटर आणि बॅटर इथे गॉन झालाय आणि ज्याची आपण वाट पाहत होतो तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहम मैदानामध्ये दाखल होतोय। मागच्या मॅच मध्ये करता षटकारांचा पाऊस बांधला, षटकारांचं तोरण बांधलं, तो सोहम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय। पहिली धाव इथे कंप्लीट केली, त्याच्यानंतर बाद झालाय। बाद झालाय तो मिहिर यश आलंय गोलंदाजाला। धाबा हवा, धाबांची भूक आहे। 2 षटकांचा मॅच मध्ये जर धाबा बांधल्या तरच मजा येईल सेकंड इनिंग्सला। सोमाला परंतु स्ट्राईक एंडला बॅटर असणार तो आशुतोष बॅटिंग साठी। जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा। इथे फटका जबरदस्त आहे, भारदस्त आहे। मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचार्या जगात जो आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ठगत मारलाय ठगडीचे। थँक्यू आणि फायनलचा पहिला षटकार पहिल्या इनिंग्स मध्ये आलाय तो आशुतोषच्या बॅट मधनं चांगला इथे डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय षटकार। व्हाईट बॉलचा कॉल। व्हाईट बॉलचा कॉल। अतिरिक्त रन्स खात्यामध्ये थोडासा दबाव आपण पाहत आहोत। 8 धाव फलकावरती बॉलर तयार। इथे जबरदस्त ना लोणावळा खंडाना नाशिक ना शिर्डी ना सोलापूर ओनली ते अभित दादा कोटन खालापूर चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे। रसपियाला येणं म्हटलं माय शरण। थँक्यू डीजे। काय जबरदस्त बॅटिंग होते षटकाराला। षटकारच्या सायन आपण पाहिल्या नावात झालं त्या 14 थांबायचं नाव घेत नाहीये इथे आशुतोष। चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना 14 धावा। प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षकांनी काय केलं त्यांचं देखील स्वागत आहे। ओहो फसवलाय परंतु व्हाईट बॉलचा कॉल। टप्पा पाठी ठेवला, व्हेरिएशन ठेवलंय, पद्धत आली तिचा खूप चांगला वापर परंतु दिशा खराब आहे। अतिरिक्त धाव 15 धाव फलकावरती। टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग घेतली आहे परंतु काय जबरदस्त ते बॅटिंग करते मोरिया 11 टीम। गणपती बाप्पाचा आशीर्वाद। बॉलर तयार। हा बॉल चांगला आहे, लाईन रिदम आपण पाहिलाय। डॉट आलाय परंतु धाबा 15 झाल्यात। पहिलं षटक चालू आहे मार्गस्थ आहे। चांगले रिदम मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आशुतोषच्या बॅट मधनं 2 षटकार आलेत। यावेळेस आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा कॉल। गोटन ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच ऍडव्होकेट रमेशजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालंय। मी विनंती करतो त्यांना की मुख्य व्यासपीठावरती यावं आपण आणि स्थान पंडबाबत स्वागत आहे आपलं। जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा। बॅटर ते गॉन झाला।
मॅच थांबवायची थोडी मॅच थांबवा प्लीज. पाहुण्यांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे. आदरणीय अंकित शेठ साखरे अर्थातच दिला खऱ्या अर्थाने एक वेगळा आनंद आलाय. ओर टू कॉमेंट बॅक. सो या मॅच कडे पुन्हा एकदा थांबा इथे परंतु समोर असणाऱ्या सोहम चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. ओहो काय जबरदस्त परफेक्ट यॉर्कर टाकलाय. आला इथे टॉट बॉलर अभि आणि अभि नाही तो कभी नाही. इथे तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील. टोटल झाले ते आतापर्यंत 16 धावा धावफल कवरती. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय शरद काका मुंडे यांना देखील विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. इथे डॉट आलाय. सोहम काय केलेल्या मॅच मध्ये. ओहो चांगला फटका इथे उंची फार दिली सोहमने आणि इथे फलंदाज सोहम बाद होत असताना नाराज आहे तो आणि आणखीन एक इथे विकेट महत्वाची टीम आई एकविरा बाजी फॅन्स या टीमने घेतली आहे. बी कदम या दादाच आयोजन आहे लय भारी. आयोजन आहे लय भारी. आयोजन आहे लय भारी. चंद्रकांत पुरोहित यश यांच्यावर आयो जबाबदारी. आयो जबाबदारी. थँक्यू डेंगे डीजे सवयी आपण जबाबदारी स्वीकारली जाते जाईल का. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोन टॉप क्वालिटीचे बॅटर बाहेर गेलेले आहेत. निखिल बॅटिंग साठी टोटल झालं ते कुंड 16 का डोळा लागलाय मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमला. सवयी मॅच कडे पुन्हा एकदा आल्या पावली मोड बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय परंतु नो मॅच लँड मध्ये वॅकेट एरिया एक तर येते परंतु एकच मिळेल. एक सिंगलची मदत 17 धावा धावफल कवरती. या ओव्हर मध्ये धावा आल्या नाहीयेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत अभिने चांगली बॉलिंग केली आहे मॅच मध्ये. टीम बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या बॅटर आता रोखोक उत्तर द्यावं लागेल. टार्गेट सेट करायचं आहे. समोरची टीम देखील त्या ताकदीची आहे. आम्ही देखील का फायनल मध्ये आलो आहे. त्यांनी देखील आतापर्यंत अभिने खूप चांगली बॉलिंग केली मॅच मध्ये. फायनलचा मॅच रात्र होत आपण पाहतोय. बॉलर तयार. जबरदस्त फटका हेलिकॉप्टर लँड केलंय. फिल्डरला बॉल शोधत चाललाय लगअप मध्ये. आणखी किती विकेट होईल कॉम. थँक्यू रेजे. जबरदस्त इथे स्पर्धा जगदंब प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. आज जगदंब प्रीमियर लीगचं आयोजन करत असताना 8व्या पर्वामध्ये खूप मेहनत घेतली खरं तर आमचे अभिदादा आणि त्याचबरोबर संपूर्ण त्यांच्या मित्रांनी एक 2 महिन्याची आपण पाहिली मेहनत आणि आज सर्वांना खरं तर गोडवा दिलाय या संपूर्ण टीमने. खूप मेहनत. अजून असंच तुम्ही काम करत जा. काम सेवा करत जा. चांगलं इथे प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे या संपूर्ण खेळाडूंसाठी. बॉलर तयार. आल्या पावली फटका तर चांगला आहे आणि बॉल निघून जातोय ते सीमा रेषा पार. 13 का फूल 17 का माला ऐसा लंबा चवा मारेगा झुकेगा नहीं साला. टगडीजे सामन्यांची आहे वेगळीच झलक. क्रिकेट सामन्यांची आहे वेगळीच झलक. थँक्यू डीजे. सबसे अलग सबसे झलक ही आपण पाहतोय.
जबरदस्त इथे आल्या पावली संदेश दिला आणि धावगती वाढवण्याचं काम. हा बॉल टार्गेट सेट करणार होता. हा चौकार खूप महत्वाचा होता बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. आल्या पावली चौकार टोकला बॅटर इथे मंथनने. चांगली बॅटिंग यावेळी चौकाराला गॅप होत्या, गॅप मोठा होता आणि तिथून मात्र धाबांचा तोटा झालाच नाहीये. चांगली बॅटिंग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मंथन. फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल टाकलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एकतर सिंगल मिळते, सेकंडचा कॉल येणारच परंतु नाहीये. आणि बघता बघता इथे इनिंगचा इथे खेळ समाप्त झालाय. या समय पंचांचा कॉल आलाय. चला मी बिमर चेक करू. चला आमची टेक्निकल टीम आता बिजी असणार आहे. बिमरचा यस कॉल दिलाय पंचांनी. तडपारीच कॉल. जबरदस्त ही स्पर्धा पाहिली आपण. जगदंबा प्रीमियर लीग. अभिदादा कदम आणि त्यांची संपूर्ण टीम आज खर तर खूप स्पर्धा मी अर्थात अगदी नोव्हेंबरला सुरुवात होते स्पर्धा करायची आणि त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये स्टॉप होतात. आणि इथं आमच्यावरती खास करून विश्वास ठेवला दादा आणि समालोचन करण्याची संधी खर तर दिली मला. खर तर आपल्या भागामध्ये जास्त यायला जमत नाहीये परंतु जी तुम्ही संधी दिलीत आणि खूप मलाही देखील छान वाटलं. मी देखील आलो. असंच प्रेम करत राहा आणि नक्कीच पुढच्या वर्षी देखील आम्ही तुम्हाला एक दिवस देखील आम्ही आमचा नक्की देऊ. मी या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेतो उमेश सावंत. आणि खूप चांगलं इथे आपण खेळ केलेला आहात. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि देखील थँक्यू सो मच. थँक्यू. ओ टू कम बॉक्स अमित पाटील सर. थँक्यू. जगदंबा प्रीमियर लीग 2026 8वे पर्व. या 8व्या पर्वामध्ये आपण पाहताय आमचे प्रमुख पाहुणे ज्यांची फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं गेलं. अंकित भाई साखरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. पूर्ण कमिटी जगदंबा प्रीमियर लीगची पूर्ण कमिटी चला. आणि मोरिया 11 संघाला या ठिकाणी विनंती असेल लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकामध्ये धावा करायच्या आहेत. 23 धावा. अंकित भाई साखरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या विभागातील खालापूर कर्जत ज्यांच्या खालापूर कर्जत विभागातील प्रमुख नेते अंकित भाई साखरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. जगदंबा प्रीमियर लीग मित्रांनो आपण पाहताय त्यानंतर गोरठण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ऍडव्होकेट रमेशदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. चंद्रकांत सावंत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते ऍडव्होकेट रमेशदादा पाटील यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच आता मात्र पारितोषिक आलाय. फायनल मध्ये आपण पाहताय हे दोन्ही संघ येऊन पोहोचलेत. दोन्ही संघ येऊन पोहोचलेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहताय मोरिया 11 संघ ऋतिक दळवी यांचा संघ त्यांच्याकडून पारितोषिक आलाय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय तो म्हणजे ऋतिक दळवी साहेबांकडून. जिथे दुसरा संघ आपण पाहताय निखिल अडाव अभिजित हतनोलकर यांचा हा संघ. फायनलच्या सामन्याला होते उत्तरार्धाला सुरुवात आणि जरी फलंदाजांनी षटकार मारला तरी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ऋतिक दळवी यांच्याकडून. बघा विरोधी संघाला सुद्धा या ठिकाणी पारितोषिक लगावलं जात आहे कारण हा सामना खूप महत्वाचा जरी असला तरी हे खेळणारे खेळाडू खूप महत्वाचे आहेत. जिथे 12 चेंडू 23 धावांची गरज असताना सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा जगदंबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी अंकितभाई साखरे आपण वेळात वेळ काढून आमच्याकडे हजेरी लावलीत. आमच्यावर असलेलं प्रेम आपण आपल्या हजेरीमधून दाखवून दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार. आणि सर्व प्रेक्षक या ठिकाणी आता मात्र गर्दी तुडुंब गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. मी नेहमी म्हणत असतो प्रेक्षक जेव्हा सामन्याच्या गर्दी करतात तेव्हा एक डायलॉग आला होता द डर्टी पिक्चर. हा पिक्चर आला होता विद्या बालन यांचा आणि त्याच्यामध्ये डायलॉग आला होता
की प्रेक्षकांना काय हवंय, तर प्रेक्षकांना हवंय एंटरटेनमेंट आणि तसेच एंटरटेनमेंट करणारी समालोचन सुद्धा आपण पाहिलं उमेश सावंत सरांचा, त्यांना सुद्धा आपण देऊया धन्यवाद. या चेंडूवर पहिली सिंगल आली, पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आलेली पहिली सिंगल या ठिकाणी धावफलकाचं खातं उघडत आहे. जिथे एक धाव धावफलकावर आली जिंकण्यासाठी आता मात्र 22 धावांची गरज आहे. चेंडू बाकी असतील 10 चेंडू 22 धावा. जगदंब प्रीमियर लीग 2026 चा हा महामुकाबल्याची ही फायनल आपण पाहताय, जिथे दोन संघ एकामेकाच्या विरोधात झुंजतायत. पंचांचं काम सलग 2 दिवस आपण पाहताय. आमचे पांडे सर, चुलबुल पांडे सर आणि बाळा साळुंके सर यांच्या माध्यमातून पार पाडलं गेलं. अगदी सुंदर काम. 2 दिवसामध्ये कोणतीही कंप्लेंट आली नाही. तिथे त्यांचं सुद्धा आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये स्कोररच्या भूमिकेत होता चेतन, त्याचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय अस्नील परबलकर हे स्कोररच्या भूमिकेत या ठिकाणी माझ्या समवेत बसलेत. आज सकाळपासून समालोचनासाठी आपण पाहताय डेव्हिड भारद्वाज सर, त्यानंतर उमेश सावंत सर, आई एकवीरा आणि बाजी फॅन्स क्लब यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलं. प्रत्येक षटकाराला 100. जिथे आता मात्र असं म्हटलं जातं याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा क्षण घोड व्हावा आणि तो घोड होताना पाहायला मिळतोय. जगदंब प्रीमियर लीग कमिटीसाठी हा फुल टॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला टोलवला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडूची उचल केली जाते, फेकी केली जाते. तिथे मात्र एकच धाव घेण्यात येते. या एका धावेने आपण पाहताय 2 धावा धावफलकावर आल्यात. एंट्री गेटला ज्या गाडीची लाईट चालू आहे ना, एंट्री गेटवर ती लाईट बंद करा. जिथे सर्वांचं धन्यवाद देणं गरजेचं आहे. 7X लाईव्हच्या माध्यमातून हे स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी संदेश शेळके आणि त्यांची पूर्ण टीम यांचं सुद्धा या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. तिथे हा चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. मिहीर पाटील चांगली गोलंदाजी करतोय. जिथे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज होती, तिथे आतापर्यंत त्याने 5 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च केल्या 3. 5 चेंडूंमध्ये आपण पाहताय 3 धावा खर्च झाल्यात. अजूनही 20 धावा करायच्या आहेत. येणारे चेंडू बाकी असतील 7 चेंडू 20 धावांची गरज. फायनल आपण पाहताय जगदंब प्रीमियर लीग 2026 ची, जिथे 8व्या पर्वामध्ये हे 8वे पर्व समाप्त होण्याच्या कगारवर आहे. तिथे मात्र कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकण्यामध्ये यश येते. हा चेंडू सुद्धा निर्धाव. वा, काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज मिहीर पाटील या गोलंदाजांनी. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. जिथे 23 धावांची गरज होती, फक्त 3च धावा खर्च केल्यात या पहिल्या षटकामध्ये. या दरम्यान आपण पाहताय गोरठण गावातील तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण स्टेज मध्ये येऊन स्थानपन्न व्हा. भालचंद्र पाटील प्लीज आपण या. सुजित दळवी यांच्याकडून आपण पाहताय गोलंदाज मिहीर ऋतिक दळवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलाय गोलंदाज मिहीर या गोलंदाजासाठी. चला सुजित दळवी, अनिकेत दळवी आपण सुद्धा या ठिकाणी स्टेज मध्ये. जिथे 6 चेंडू आता मात्र 20 धावांची गरज आहे. तिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय मंथन. प्रत्येक षटकारासाठी विनोद हातनोलकर साहेबांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात. अभिषेक जाधव हा सुद्धा फलंदाज मैदानामध्ये आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली येतोय. आकाश आशुतोष करत नाही कोणत्या प्रकारची चूक. फलंदाज बाद. या ठिकाणी विनंती आहे, जी लाईट चालू आहे ना समोर गेटच्या समोर, एंट्री गेटच्या समोर जी गाडी चालू आहे, ती लाईट चालू आहे, ती लाईट कृपया बंद करा. या दरम्यान अभिजित मोरे होराळे यांना विनंती, या ठिकाणी आपण स्टेज मध्ये येऊन स्थानपन्न व्हा. विनोद गोळे उपसरपंच मुंगोशी यांना सुद्धा विनंती, आपण या ठिकाणी स्टेज मध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं.
भालचंद्र पाटील साहेब या ठिकाणी आले तर आपण विनंती करूया ऋषीदादा कदम आपण भालचंद्र पाटील यांचं स्वागत करायचं आहे. तंटामुक्ती अध्यक्ष गोरठण वळूया मैदानाकडे जिथे या पहिल्या चेंडूवर आपण पाहिली विकेट जिथे मात्र आता चेंडू बाकी असतील 5 आणि धावा करायचे आहेत 20. 5 चेंडू 20 धावा. प्रेम अचोलकर आलाय. अचोलकरने आडवा बॅटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु सोप्पा झेल सोडलाय. त्यानंतर फेकी सुद्धा खराब पाहायला मिळाली जिथे 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. तिथे 2 धावांनी धावफलक हलताय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 5 धावा. 5 धावा धावफलकावर आल्या. 4 चेंडू 18 धावांची गरज. तिथे प्रेम अचोलकर याच्यावर आता पूर्णपणे दारोमदार असणार तो म्हणजे आई एकविरा बाजी फॅन्स क्लब संघाचा. हा चेंडू वाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला प्रेम अचोलकरचा. नक्कीच मी मगाशीच म्हटलं होतं सीपीएल ला सुद्धा टॉप 3 मध्ये ह्या 3च टीम होत्या आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता मोरिया 11 संघाने. द्वितीय क्रमांक पटकावला होता बाजी फॅन्स क्लब नंदनपाडा या संघाने आणि तृतीय क्रमांक पटकावला होता शिवांश 11 जांभिवली या संघाने. इतिहासाची पुनरावृत्ती होते हे आपल्याला पाहायला मिळतंय. आता सुद्धा कोण जिंकेल कोण हरेल हे कोणीही सांगू शकत नाही शेवटच्या चेंडू पर्यंत कारण चेंडू बाकी 3 आणि धावा करायच्या 18. क्रिकेट आहे मित्रांनो अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे असं म्हटलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ जिथे मात्र 3 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज मंथन. हा चेंडू वाडवा बॅटने या ठिकाणी